आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं जे थोडं आत्मचरित्र टाईपचं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता दुसरा मुद्दा समजून घ्या. आपण हे पुस्तक वाचलं असतं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्राचाच एक महत्वाचा संदर्भ मिळाला असता की 5व्या चॅप्टर मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिला अपघात जो 40गाव मध्ये झाला होता त्याच्याबद्दल लिहिलं होतं. तर आपल्या सर्वांना ह्याची माहिती असणं महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला कोणीही निळा झेंडा दाखवेल, आपण त्याच्या घरी गेलो की निळा ध्वज काढेल आणि त्याच बांबूनी आपल्याला चोपेल आणि आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायचं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं? तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगल वरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणार हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित डिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल कि वो पकड़ा है ब्लू फ्लैग लेकिन हमको दिख रहा है रेड फ्लैग, करने का क्या?